हॅलो मम्मीज, आज आपण पाहणार आहोत 6 ते 12 महिन्याच्या बाळासाठी असं सॅरेलॅक्स जे अगदी बाळाला पचनास हलके आहे, झटपट ऊर्जा देते आणि मेंदूच्या विकासासाठी मदत करते. हाडे मजबूत होतात, त्याबरोबर रक्तवाढीस देखील मदत. ते कुठलं सॅरेलॅक्स आहे आपण पाहूयात. बघा, आपण बनवणार आहोत घरगुती पोहे प्रीमिक्स सॅरेलॅक्स बनवणार आहोत. म्हणजेच अगदी पोहे आपल्याला छान असे साफ करून घ्यायचे. इथे मी टाटाचे पोहे घेतले होते. अगदी भिजवायची वगैरे आपल्याला अजिबात गरज नाही, फक्त साफ करून आपल्याला छान कढईमध्ये रोस्ट करून घ्यायचे आहेत आणि छान रोस्ट करायचे आहेत. आपल्याला गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे, जेणेकरून करपणार वगैरे नाहीत आणि व्यवस्थित सगळीकडून ते व्यवस्थित भाजले जातील. पोह्यामध्ये ना पोह्यातील कार्बोहायड्रेट जे असतात ते बाळाला लगेच ताकद देतात, खेळण्यासाठी व हालचालींसाठी मदत करतात आणि पचनास हलके आहेत. 6 महिन्याचं जे बाळ झालेलं असतं, आपण त्याला सॉलिड जेवणवरचं घन आहार चालू करत असतो, तेव्हा त्याला पचायला अगदी हलकं आपल्याला असं द्यायचं. असं हे परफेक्ट फूड आहे 6 महिन्याच्या बेबीसाठी. आणि पोहे इथे माझे भाजून झाले आहेत. पोहे आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत. खूप असे लालसर नाही, पण ते क्रिस्पी झाले पाहिजे. तुम्ही पाहत असाल इथे अशा पद्धतीने, तुम्हाला व्हिडिओमध्ये कलर दिसत नसेल, पण छान असे क्रंची ते झालेले आहेत. याने बाळाला गॅसदुखी, पोटदुखी वगैरे होत नाही. आणि इथे छान असं मिक्सरमधून मी बारीक पावडर करून घेतली आहे. पण कधी कधी मिक्सरमध्ये काही एखादा पदार्थ पोह्याचा राहिला अख्खा, तर तो बाळाला प्रॉब्लेम देऊ शकतो, पोट वगैरे दुखी होऊ शकते. म्हणून आपल्याला चाळून घ्यायचं आहे नेहमी. मेंदूच्या विकासासाठी कसं मदत करतं घरच्या सॅलड्समध्ये आपण हे पण टाकू शकतो, त्याच्यामध्ये डाळी वगैरे पण टाकू शकतो. पण बेस्ट मी त्याला पोहेचं प्रीमिक्स दिलं होतं अगोदर, आणि नंतर मग बाकी डाळ वगैरे मी ॲड केली होती नंतरला. मेंदू व स्मरणशक्तीसाठी पण हे चांगले आहे. थोडेसे अगदी आपल्याला थोडं थोडं करून इथे चाळून घ्यायचं आहे. आणि जे रवाळ वगैरे असेल, तुमचं बाळ जर 8 महिन्याच्या वरती असेल ना, तर आपण रवाळ वगैरे ठेवू शकतो. पण हा जो 6 ते 7 महिन्याच्या बाळाला आपण असा पदार्थ नाही दिला पाहिजे, जो की चाळणीमध्ये तुम्हाला वरती दिसते. आणि याच्यामध्ये हिमोग्लोबिन देखील बाळाला वाढते आणि कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही, केमिकल्स वगैरे नाही याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या बाळासाठी अगदी हेल्दी आहे हे. आणि छान इथे असं पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे पोह्याचं. आणि आता छान आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये भरून घेऊयात. आणि बाळाच्या आरोग्यासाठी अगदी घरचं प्रीमिक्स योग्य आहे. आणि मी बाळाला कुठलंही प्रीमिक्स दिलेलं नाही विकतचं वगैरे. मी बाळाला घरचंच प्रीमिक्स आतापर्यंत देत आलेली आहे. आणि बघा, छान असं हे झाल्यानंतर आपण याची रेसिपी ते देखील पाहणार आहोत. आणि महिनाभर सहज हे प्रीमिक्स टिकतं. छान एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी काल अशी रेसिपी दाखवली, पण याच्यामध्ये तुम्ही तूप थोडंसं ॲड करू शकता बाळानुसार, अगदी थोडंसं. आणि ते छान पावडर त्याच्यामध्ये फ्राय करू शकता आणि नंतर पाणीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी काल ओट्सची रेसिपी तुम्हाला ओट्स प्रीमिक्स दाखवलं होतं, सॅरेलॅक्स दाखवलं होतं. आज आपण पोह्याचं सॅरेलॅक्स बघितलं आहे. उद्या आपण एक वेगळा प्रकार सॅरेलॅक्सचा पाहणार आहोत. त्यासाठी पण आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आणि छान इथे 1 कपभर पाण्यामध्ये टाकून मी उकळून घेतलेला आहे. आणि अशा स्टेजला आलेला आपल्याला गॅस बंद करायचा असतो, कारण की आपलं बाळ 6 महिन्याचं बाळ अगदी लिक्विडच पीत असतं ते, त्याच्यामुळे. आणि ते गॅस बंद करून घेतला आहे. आणि आपलं पोह्याचं सॅरेलॅक्स इथे रेडी आहे बेबीसाठी. अगदी हेल्दी आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा, उद्या एक छान व्हिडिओ आपला येणार आहे प्रीमिक्सचाच, अगदी हेल्दी बाळाचं वजन वाढीसाठी. त्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.